नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी दुसऱ्या एका मुंबईच्याच एका टोकाला गेली. एका टोकाला म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये अस्तित्वात असलेलं वर्सोवा बीचला मी गेली आणि खरं सांगते मला खूप मजा आली. इतकं धमाल करण्यासारखं आहे. तुम्हाला जर खरोखर मनाला शांतता हवी असेल आणि पिकनिकचा आनंद पण घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. आणि तसं बघायला गेलं तर या बीचला जाण्यासाठी फारसा काही खर्च होत नाही. म्हणजे जर तुम्ही मुंबईच्या कुठल्याही टोकावरून येत असाल तर तुम्हाला घाटकोपर हे स्टेशन एकदम बरोबर आहे, कारण घाटकोपरवरून वर्सोवाला मेट्रो जाते. म्हणजे तुम्ही मुंबईच्या कुठल्याही स्टेशनला राहत असाल तरी चालेल, पण तुम्हाला घाटकोपरवरून मेट्रोला 40 रुपये जायला आणि 40 रुपये यायला, म्हणजे फक्त 80 रुपयात तुम्ही येऊन जाऊन वर्सोवा बीच करू शकता. फक्त जाताना मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला करायचं आहे की खायच्या वस्तू, म्हणजे तिथे काही आपल्या झू चौपाटीसारखं अगदी स्टॉल्स वगैरे नाही आहेत तिथे, पण जरा ते रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे आणि बीच हा एका ठिकाणी येतो. म्हणजे वर्सोवा कोळीवाडा थोडासा आहे जवळ, पण तुमच्या चालण्याची कॅपॅसिटी असेल, म्हणजे तुमच्यामध्ये बरेच मेंबर असे चालणारे ट्रॅकिंगला जाणारे असतील की जे हां बाबा मी वजन उचलून आरामशीर जाऊ शकतो असे असतील, जसे माझ्यासारखे रडे नसतील की मला जरा पण चालायला आवडत नाही म्हणजे मला कंटाळा येतो की अरे किती चालत राहायचं. तर त्यामुळे ते तुम्हाला ते नाही आवडणार चालणं, आणि जे खरोखर चालण्यासारखे असतील त्या माणसाने नक्की चालत हा प्रवास करायला हरकत नाही. आम्ही खूप धमाल केली, पण थोडं ऊन असल्यामुळे उन्हाचा थोडासा तडाखा लागत होता. पण जर तुम्ही तुमचा वेळ अगदी, म्हणजे तुम्ही घरातून जेवून वगैरे 2-2:30ला निघालात तर तुम्ही इथे 3-3:30पर्यंत पोचाल. आणि 3-3:30पर्यंत पोचल्याच्या नंतर जो सूर्य मावळतीचा वेळ आहे ना, तो ऊन तुम्ही सोसू शकाल, तुम्हाला सहन होऊ शकतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही घरातून काही स्नॅक्स घेऊन आलात, येताना तुम्हाला पाण्याची बॉटल आणि खाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या वस्तू, तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर नक्कीच घेऊन जावं लागेल. आम्ही सगळीजणं मोठे असल्यामुळे आम्हाला तेवढा फारसा त्याचा जाणवलं नाही, पण शेवटी भूक ही लागतेच, तर आम्हाला पण भूक लागली. आमच्याकडे तसं काही घेताना आम्ही म्हटलं की मेट्रोतून खाली उतरल्यावर आम्ही हॉटेल्स वगैरे असतील, म्हणजे बऱ्याच बीचला मी व्हिजिट केलं तर तिथे मला बऱ्यापैकी छोटेसे गावाचं, तर मी म्हटलं असं गावासारखं काहीतरी असेल किंवा काहीतरी मिळेल असं वाटलेलं. मिळण्यासारखं होतं पण चालण्यासारखं नाही. बीचवर तुम्हाला काहीच मिळणार नाही, पण बीचवर तुम्हाला शांतता जी मिळेल ती कुठेही मिळणार नाही. आणि मेन म्हणजे मला असं वाटलं की बीच कसं असेल, अस्वच्छ असेल किंवा काय, पण इथे खूप स्वच्छ बीच, ती वाळू पण एकदम स्वच्छ होती, म्हणजे कुठेही कचरा नव्हता, कुठे प्लास्टिकच्या बॅग्स किंवा काही प्लास्टिकचे बॉटल्स असं काही नव्हतं तिथे. मिळत काही खाण्याचं नसल्यामुळे स्वच्छता असेल असं मला वाटतं, पण एकदम शांतता आहे की तुम्हाला एकदम 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 रिलॅक्स फील होईल, जसं मला झालं. आम्ही ॲक्च्युली 9 जणींचा ग्रुप आहे, पण आमच्याकडे जाताना येताना कधीतरी कोणाचा ना कोणाचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मग ते येणं होत नाही. पण यावेळी आम्ही ठरवलं होतं की जितके पण, मग एक असेल तरी 1 किंवा 2 असं तरी जायचंच. तरी पण आमची थोडी होती बऱ्यापैकी काउंट, म्हणजे आम्ही 1-2, 2-3 असं म्हटलं तरी चालेल. आम्ही एकमेकींच्या ओढीने 3 जणी असं आम्ही जमलो आणि 2 आमच्या बाकी नंतर येणार होत्या, पण त्यांनी घरातनं सांगितल्यामुळे आम्हाला त्यांना या व्हिडिओमध्ये घेता येत नाही आहे आणि ते टॉप सिक्रेट असेल, त्यांची नावंही सांगणार नाही मी. पण आम्ही तिघींनी खूप एन्जॉय केलं आणि मजा केली. मित्रांनो, आम्ही तशा सगळ्या मैत्रिणी 2015-16ला भेटलो असत आणि तेव्हापासून आमची एक अगदी घट्ट मैत्री झालेली आहे. आणि त्या मैत्रीला आत्ता जवळजवळ आम्हाला असं वाटतं की 10 वर्ष पूर्ण होतील 25-26मध्ये. तर आम्ही ते दरवर्षी ठरवतो की असं एक मोठी पिकनिक आपण जाऊन, म्हणजे स्टेला जायचं 2 दिवस आणि किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावी. आम्ही छोट्या छोट्या पिकनिक्स बऱ्याचदा वेळा करतो, पण ती आम्ही बाहेर महाराष्ट्राच्या जात नाही. आम्ही महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा मुंबईतच आम्ही बऱ्याचशा पिकनिक करतो. तर एक आमचं स्वप्न आहे की आम्ही मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एकदा तरी एक्सप्लोअर करणार आहोत. तर बघू कधी आम्हाला पॉसिबल होतं आहे, कारण प्रत्येकाचं, म्हणजे आज माझं मूल लहान तर उद्या तिचं मूल लहान, किंवा तिच्या मुलाची 10वी तर मुलाचं काही, असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतच असतात आणि आमचं पिकनिक हा भाग पुढे पोस्टपोन होत असतो. तर चालायचंच. आम्ही पण तिथे जाऊन आमच्या मैत्रिणींनी ज्या नाही आलेल्या त्यांच्याबरोबर जरा गप्पा टप्पा करून त्यांना जरा चावलो, जरा त्यांना बडबड केली, मग एकमेकींची जरा मजा मस्ती घेत आम्ही आमचा दिवस खूप आनंदात घालवला. आणि तुम्हालाही अशा मजा मस्ती करायच्या असतील तर तुम्हीही नक्की या
वर्सोवा बीचला भेट द्या. आणि बाहेर आलो बीचवरनं रिक्षा पकडण्यासाठी आम्ही बाहेर आलो. आता आम्हाला स्टेशनला मेट्रो जायचं आहे, तर तिथे एक ज्यूस सेंटर आम्हाला दिसलं. मग आम्ही तिथे जरासं थोडंसं गळ्याला शांतता, ज्यूस सेंटरमधनं ज्यूस घेतलं तिघींनी आणि ज्यूस प्यायलो. आणि मग आम्ही म्हटलो की आता इथे हॉटेल शोधण्यात काय अर्थ नाही, आपण परत मागे जाऊ. आणि मागे आम्ही जाऊन आम्ही परत मेट्रो बघितली, म्हणजे मेट्रो बघितली नाही, आम्ही मेट्रोमध्ये चढलो, प्रवास केला आणि ठरवलं की नाही आता आपण मेट्रोने अंधेरीला न उतरता आपण घाटकोपरलाच जाऊ. आणि घाटकोपर आमचं ठरलं होतं की आपण अंधेरीत उतरून तिकडे बरेचसे हॉटेल्स आहेत तर तिथे जरा खाऊया. पण आता असं काही करायचं नाही, आता बराच वेळ झाला, आम्ही बराचसा वेळ तिकडे बीचवर मस्त घालवला आहे. तर आता आपण जेवून घाटकोपरला पण तर बरेच हॉटेल आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग आम्ही स्टेशनला उतरून जवळपासचं कुठलं तरी हॉटेल बघणार आणि परत आमच्या परतीचा प्रवास आपापल्या घरी आपापल्या संसारात आम्ही रमणार आहोत. तर असा आहे माझा हा वर्षाचा शेवटचा पिकनिकचा प्लान, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही असे छान छान प्लान करा आणि नवीन वर्षाचं वेलकमसुद्धा आम्ही छान करणार आहोत. पण तोपर्यंत माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही कसे काही हा वर्ष घालवलं किंवा या वर्षात कशा पिकनिक केल्या त्या मला जरूर कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमच्या नवीन वर्षाचे प्लानसुद्धा सांगा. मी तुम्हाला लवकरच नवीन वर्षाचा पिकनिकचा प्लान परत शेअर करेन. थँक्यू.